नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत पद्मपुराणातील कथा क्रमांक 5, दंडकारण्याची उत्पत्ती कथा. राजा श्वेताची अद्भुत कथा ऐकून रामचंद्रांनी विस्मयाने अगस्त्यांना विचारले, महामुने, हे एवढ्या विस्ताराने वन पशुपक्षारहित निर्जन शून्य व भयंकर कसं बनलं? महर्षी अगस्त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना दंडकारण्याची उत्पत्ती कथा सांगितली. पूर्वी सत्ययुगातील हकीकत आहे. वैवस्वत मनु या पृथ्वीवर राज्य करीत होता. त्याच्या पुत्राचे नाव इक्ष्वाक होते. इक्ष्वाक फार सुंदर, भावात मोठा. वैवस्वताने आपल्या या ज्येष्ठ पुत्रास राज्य देताना म्हटले, तू या पृथ्वीवर सम्राट बन आणि या दंडाने प्रजेचे रक्षण कर. दंडाचा अकारण उपयोग मात्र तू करू नकोस. असं करण्यानेच धर्माचं पालन केल्यासारखं होईल. असा उपदेश करून महाराज मनू मोठ्या प्रसन्नतेने ब्रह्मलोकास गेला. इक्ष्वाकू राजाने नाना प्रकारचे यज्ञ करून अनेक पुत्रांना जन्म दिला व पितरांना संतुष्ट केले. इक्ष्वाकूच्या पुत्रातील सर्वात छोटा होता तो गुणांनी सर्वश्रेष्ठ होता. क्षुर विद्वानही होता. प्रजेचे कल्याण तो करीत असे. त्याचे नाव दंड ठेवून विंध्याचे 2 शिखरावरील एक नगर त्याला राहण्यासाठी दिले होते. त्या नगराचे नाव मधुमत्त होते. धर्मात्मा दंडाने पुष्कळ वर्षपर्यंत या देशात राज्य केले. एकदा चैत्र महिन्यात राजा दंड भार्गव मुनीच्या रम्य आश्रमापाशी आला. तेथे त्याने भार्गव मुनींची सुंदर कन्या पाहिली. जिच्या रूपाला तुलना नाही अशी ती रूपवंती वनात फिरत होती. तिला पाहून दंड राजाने मनात पापाची वासना निर्माण झाली. तो त्या कन्येपाशी जाऊन म्हणाला, सुंदरी, तू कुठून आलीस? तू कोणाची कन्या आहेस? सुंदरी, मी तुझा दास आहे. माझा तू अंगीकार करावयास. राजेंद्रा, आपणास माहीत असावं की मी भार्गव वंशाची कन्या आहे. पुण्यात्मा शुक्राचार्याची ज्येष्ठ पुत्री मी. माझं नाव अर्जा आहे. माझे पिताजी याच आश्रमात राहतात. महाराज शुक्राचार्य माझे पिता आहे. आपण त्यांची शिष्य म्हणून धर्माच्या नात्याने मी आपली बहीण आहे. यासाठी आपण माझ्याशी अशी गोष्ट बोलू नये. कोणी दुसरा दुष्ट पुरुष माझ्याशी असं बोलेल तर आपण त्याच्यापासून माझं रक्षण करावं. माझा पिता फारच क्रोधी व रागीट आहे. ते आपणास शापानं भस्म करतील. तेव्हा नृपश्रेष्ठा, तुम्ही माझ्या पित्यापाशी जावं. धर्मानुकूल रीतीने तुम्ही माझी याचना करावी, नाहीतर आपणावर घोर आपत्ती येईल. माझ्या पित्याचा राग भडकला तर सारं त्रिभुवन जळून खाक होईल. सुंदरी, तुला एकदा प्राप्त करून घेतलं की माझा वध झाला तरी चालेल. मी तुझा भक्त आहे. माझा स्वीकार कर. असे म्हणून राजाने बलपूर्वक त्या सुंदरीला आपल्या बाहुपाशात घेतले. तिला एकांत वनात नेले. तेथे कसलाच आवाज होत नव्हता. तेथे नेऊन त्याने तिला नग्न केले व बिचाऱ्या अबलेने त्याच्या बाहुपाशातून सुटण्यासाठी खूप खटपट केली. पण त्या राजाने स्वतःच्या इच्छेने तिच्याशी भोग केला. हा भयंकर अपराध करून राजा दंड निघून गेला. भार्गव कन्या अर्जा दीनभावाने रडत आश्रमापाशी आली. तिचे पिता शुक्राचार्य स्नानासाठी सरोवराकडे गेले होते. थोड्याच वेळात शिष्याचे स्नान करून आश्रमात आले. अर्जाची दीन अवस्था पाहून शुक्राचार्यांनी संशय आला. त्यांनी सर्व जाणले.
त्यांचा क्रोध वाढून ते शिष्यांना म्हणाले, धर्माविरुद्ध आचरण करणारा हा अदूरदर्शी दंड, याच्यावर आता अग्निशिखेप्रमाणे आपत्ती येणार. खोटी बुद्धी धारण करणारा हा पापी राजा, आपला देश, आपला सेवक वर्ग, आपली वाहन यांच्यासहित नष्ट होईल. धुळीच्या वर्षावानं त्याचे राज्य नष्ट होईल. तिथे दंडाचे राज्य, तिथे धूळ पसरेल. सर्वत्र धुळीचा वर्षाव होईल. क्रोधाधिष्ट झालेले शुक्राचार्य आपल्या शिष्यांना म्हणाले, तुम्ही सर्वांना या राज्याच्या बाहेर जावं. शिष्यांनी तो आश्रम, ते वन, ते राज्य सोडून दिले. शुक्राचार्य त्यानंतर अर्जास म्हणाले, नीच बुद्धीच्या कन्ये, तू आपलं चित्त एकाग्र करून नेहमीच या आश्रमात राहा. हे 4 कोसपर्यंत पसरलेले शोभादायक वन आहे. अर्जे, तू सात्विक गुणांचा आश्रय करून इथेच राहा. अर्जाने पित्याचे भाषण ऐकले, मान्य केले. त्यावेळी तो फारच दुःखी व कष्टी झाली होती. शुक्राचार्य आपल्या आश्रमाची जागा दुसरे शोधण्यासाठी निघून गेले. ब्रह्मवादी महर्षीच्या कथनानुसार विंध्य पर्वताच्या शिखरापर्यंत फैलावलेला सारा राज्याचा भाग एका सप्ताहात जळून खाक झाला. तेव्हापासून ते स्थान दंडकारण्य नावाने ओळखले जाऊ लागले. रामचंद्रांनी तपस्वी अगस्त्यांनी दंडकारण्याची उत्पत्ती कशी समजून दिली. रामचंद्रांना घेऊन ते संध्योपासनेसाठी त्या पवित्र सरोवराच्या तटावर आले. तेथे सायसंध्या करून रामचंद्र महात्मा कुंभजांच्या आश्रमात आले. तेथेही त्यांचा मोठा आदर सत्कार झाला. अमृताप्रमाणे सुमधुर भोजन करून त्यांनी तेथेच रात्र काढली. सकाळी उठून ते मुनींना म्हणाले, ब्राह्मण, मी आता आपली रजा घेतो. कृपा करून मला आज्ञा द्यावी. महामुने, आपले दर्शनाने आज मी कृतार्थ झालो आहे. रामचंद्रांनी प्रसन्न वृत्तीने सर्व ऋषीमुनींना निरोप घेतला व पुष्पक विमानाने ते अयोध्येस गेले. तेथे भरत व लक्ष्मणांना भेटून ते म्हणाले, मी ब्राह्मणांचं शुभ कार्य केलं आहे. आता मी देवालय, मूर्ती वगैरे निर्माण करून धर्माचं अनुष्ठान करणार आहे. कान्यकुब्ज देशात जाऊन भगवान वामनाची प्रतिष्ठापना करण्याची माझा विचार आहे. माझी पद्मपुराणातील दंडकारण्याची उत्पत्ती कथा आपण शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.